हळव्या या रेशीम गाठी, जरी साथ सप्त जन्मांची निशब्द तरी पण प्रीती, अंतरी या ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तू ही अनमोहर रे हे जीवन, हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन, ही तात वादळे किती खरी, बेभान संचार त्यांचा तिरी, होती अशी परी ती वेळ का खुळी, नियतीत गुंतते का प्रीत कोवळी, अंतरी या ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तू ही अनमोहर रे हे जीवन, हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन. आणि या संभाजीरावाचं सुद्धा आपण समजू शकतो, पण त्याचा भाऊ तो संपतराव, त्याचं काय? तो तर याच्यापेक्षाही भयंकर माणूस आहे. सरंजामे आता बोलला नाही तर तुमची नोकरी गेली. हा आईसाहेब, माझी नोकरी अशी जाणारच आहे. तिकडं साहेबांनी मला तंबी दिली आहे, इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं नाही म्हणून. साहेबांनी तिकडं मानेवर तलवार ठेवली, आपण इकडं फासावर लटकवतोय. आज माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस. महत्वाचा दिवस? अच्छा, म्हणजे त्या दिवशी माझा वाढदिवस होता म्हणून तू हे संपूर्ण हॉटेल बुक केलं होतं. ए, आज तुझा वाढदिवस आहे की काय? शिट, मी कशी विसरले. अरे राजन, तू हे मला आधी का नाही सांगितलं? मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन आले असते, काहीतरी प्लॅनिंग केलं असतं. काय रे तू? अगं, आज माझा वाढदिवस नाहीये. बेसिकली आज बोल ना. आज मी तुला काहीतरी विचारणार. तुला आज प्रपोज कर. खरंच राजन? माझ्याशी लग्न करशील? येस. आय लव्ह यू सो मच राजन. 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 मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू राज. लाली, काय करतेस? राजन आलाय. केव्हापासून हॉर्न वाजवतोय? कुणाची चाहूल आबासाहेबांची पण नाही. आनंदराव कुसाघरामध्ये तुम्हीच आता वाघ. चोर 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 चोर. आनंदराव, हे जमीन चोर. काय म्हणालात? नाही, मला वाटलं चोर आले म्हणून घाबरलात तुम्ही? घाबरलं नाही हो आबासाहेब, दचकलो थोडस. किती सारव करताय आनंदराव. अहो, साऱ्या गावाने तुम्हाला टरकायला हवं, तर तुम्हीच टरकलेले असता. हो, आम्ही कोणाला टरकून राहत नाही आबासाहेब. हे तुम्ही नाही, तुमच्या डायरेक्टर सोबत रिचवलेलं गरम पाणी बोलतंय. आयुष्याबद्दल काही विचार केलाय का तुम्ही? आता ते काम तुम्हाला दिलंय ना मी. आता तुम्ही असताना आम्ही विचार करायचा म्हणजे तुमचा अपमान नाही का आबासाहेब? एवढे हसताय. आई माहेर गेली आहे का? नाहीतर एवढे हसताय, इतका आनंद, इतका जल्लोष. नका ना हसू, असं भीती वाटते मला. किती वेळ सांगितलं मुद्दाम करते. या संपतरावाच्या मुलाला भीती? आता कसं सांगावं यांना? अहो नका हसू तुम्ही, ऐका माझं. अहो लोकांना वाटेल वेळ लागलाय तुम्हाला. मला वेळच लागलाय आनंदराव.
अरे बापरे. ए आहे. पण ते नानांच्या वाडीचं. हा मग ठीक आहे. आहे झोप तू. अरे नानांची वाडी छान आहे, चांगली आहे. हा आबा, अहो नाना पण चांगले सज्जन आहेत. पण मी दुर्जन आहे ना. हे माहिती आहे मला. काय म्हणालात? मला म्हणायचंय, मला माहिती असलेल्याच गोष्टी काहून बोलून दाखवताय तुम्ही. अरे त्या नानांच्या वाडीवर माझा कधीपासून डोळा आहे. हा, आणि त्या नानांनी तुमचा डोळा चुकवून वाडी विकली म्हणजे मग. म्हणूनच मी तुला सांगतोय, उद्यापासून नानांची पित्तम बातमी तुम्ही आम्हाला द्यायची. आणि यात जर काही हलगर्जीपणा केलात तर तुमच्या सकट तुमच्या डायरेक्टरच्या तंगड्या मोडून गावच्या वेशीवर टांगून ठेवीन. कळलं? मला कळलं हो सगळं, पण मला ना समजलं सगळं. मला तुमची समजावून सांगायची पद्धत नाही आवडत. सवयीने आवडे. पाहताय ना आजी आजोबा, सगळं मनाविरुद्ध घडतंय. वादळ अचानक घोंगावत यावं असं झालंय. तुमचे सारे हितशत्रू एकाच वेळी एकत्र आले. स्वार्थी, विश्वासघाती इथे वेगवेगळी रूपं घेऊन फसवत आहे. मला माझी काळजी नाहीये आजी, आई आणि नानांची काळजी वाटते मला. तुम्हाला आठवतंय आजोबा, तुम्ही एकदा मला म्हणाला होता, माझा मुलगा नाना भोळा आहे. समोर आलेला माणूस काय हेतू धरून आलाय हे त्याला कळत नाही, म्हणूनच व्यवहारात नेहमी फसत आला येतो. मोठी झालीस की तुलाच तुझ्या आई वडिलांचा आधार बनायचंय. मला आई वडिलांचा आधार बनायचंय आजोबा. साधे सरळ नाना कारस्थानी संभाजी काकांना तोंड नाही देऊ शकणार. खरं तर मला शेतीवाडी विकायची नाहीये, पण सारखा सारखा वाद नको म्हणून गप्प आहे. आई नाना एकटे पडतील म्हणून लग्नाला सुद्धा माझा नकार आहे. आई बाबांना हे मान्य नाही. आजी आजोबा, येणाऱ्या संकटाला तोंड देण्याचं धैर्य आणि शक्ती तुम्ही आम्हाला द्या. तुमचा आशीर्वाद आम्हाला कठीण प्रसंगातून बाहेर काढतील असा विश्वास आहे आम्हाला. श्री काय करते? आई बाबांच्या फोटो समोर उभी आहे. साकडं घालत असेल तिला. तिच्यासाठी तिचे आजी आजोबा म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी आहेत. अहो, साकडं घालून प्रश्न सुटणार आहेत का? प्रश्न सोडवल्याशिवाय सुटत नाहीत, त्यांची उत्तरं मिळत नाहीत. हे समजण्यात की आपली श्री स्तुत्य आहे. तरीही श्रद्धेचं बळ ही आगळी शक्ती आहे हे लक्षात ठेव. श्रीची आपल्या आजी आजोबांवर अतिशय श्रद्धा आहे. हो, नुसत्या श्रीची श्रद्धा असून काय? आपले शेजारी संभाजीराव, त्यांची देखील श्रद्धा असायला हवी ना. श्रीराम श्रीराम. अहो, लहानपणापासून ती ज्यांना काका म्हणत आली तेच काका बदमाश निघाले म्हटल्यावर तिचा चांगुलपणावरचा विश्वासच उडाला. यालाच आत्मविश्वासाला तडा जाणं म्हणतात. सगळंच त्रांगडं होऊन बसलंय. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? या संभाजीरावांनी आपल्याच तंगड्या आपल्या गळ्यात घातल्या. श्रीराम श्रीराम. राजश्रीचं आपलं बरं आहे. तर मन अस्वस्थ झालं की ती आईबाबांच्या फोटो समोर जाऊन बसते आणि आपलं मन मोकळं करते. आताही ती तेच करते.
अरे मला वाटलं तू ऑफिसचं काम करतोयस. देव, प्लीज सुमन, रिलॅक्स. अरे हेच मला तुला सांगायचं आहे. रिलॅक्स देव. तुझ्या पायांना असा त्रास का देतोयस? बेचैन आहेस? लालीची वाट बघतोयस का? सुमन, सगळं काही माहिती असूनही का प्रश्न विचारतेस? अरे पण लाली आत्ताच तर गेलीये. दिस इज टू मच देव. काय टू मच? काय टू मच? बघ सुमन, उगीच बडबड करून माझं डोकं नको उठवूस. त्रास करून स्वतः घ्यायचा आणि दोष मला द्यायचा. मला त्रास होतो सुमन, त्रास होतो. माझी मुलगी रात्रभर डिनरच्या निमित्ताने बाहेर राहते तेव्हा मला त्रास होतो. अरे ती राजन बरोबर गेलीये. सो व्हॉट? या आधी ती अमर बरोबर गेली होती. आता सुरेशचे वारंवार फोन येतात. अरे काय झालंय काय तुला? आज ती तुझ्या होणाऱ्या जावया बरोबर गेलीये. बघ, होणारा आणि झालेला यात फरक असतो सुमन. फक्त लग्न होण्याचा अवकाश आहे देव. लग्न होण्याआधी लग्न ठरावं लागतं. याची जाणीव आहे की नाही तुला? ऑफकोर्स देव, मला त्याची जाणीव आहे. मग ही जाणीव तू तुझ्या लाडक्या लेकीला सुद्धा करून दे. तिलाही याची जाणीव आहे देव. आपल्या ललनाच्या वागण्यातून तिला या प्रकारची जाणीव आहे असं मला कधीच जाणवलेलं नाही. ती अजूनही लाईफ इज पिकनिक पार्टी असंच समजते. फॅशन करणं, वेगवेगळे फोन वापरणं, पार्ट्या करणं, रात्रभर मित्रांबरोबर फिरणं, हेच ललनाच्या दृष्टीने लाईफ आहे. तुझं लालीबद्दल हे मत आहे? हो, हेच मत आहे. यू आर रॉंग. सुमन, माझी मतं चुकीची ठरली ना तर मला आनंदच होणार आहे ग. पण तुझी मतं चुकीची ठरली तर तुला प्रचंड धक्का बसेल आणि त्यावेळी मला तुला धीर द्यावा लागेल. लाली अशी वेळ येऊन देणार नाही. तर मला एक कळत नाही, अशी वेळ येण्याची आपण वाटच कशाला पाहत बसायचं? देव, तुला असं नाही वाटत की तू उगाच हायपर होतोयस? अगं औस आली का मला हायपर व्हायची? तुझ्या वागण्याला काय म्हणतात सांगू? सांग. डोक्यात राग घालून घेणं. सुमन, आपली ललना संस्कारी मुलीसारखी वागली ना तर माझं असं वर्णन करायची तुझ्यावर वेळ येणार नाही. हो, आपली ललना संस्कारीच आहे देव. संस्कारी? तुला सुद्धा दृष्टीदोष झालेला दिसतोय. संस्काराची व्याख्या तरी काय आहे ग तुझी? आई वडिलांचं न ऐकणं, आई वडिलांवर विश्वास न ठेवणं, स्वैर वागणं. आज याच्याशी मैत्री कर, उद्या काय त्याला टाळून दुसऱ्याची मैत्री कर. हे तुझ्या संस्काराच्या व्याख्यात बसतं? हे डिनरच्या निमित्त रात्री असं बाहेर राहणं. अच्छा, हे तुझ्या मनाला टोचतंय? टोचणारच ग. लल्लाचा बाप आहे मी. तिची काळजी मी नाही करणार तर कोण करणार? लग्ना अगोदर आपणही असेच भेटत होतो देव. त्यावेळी आपणही रात्रीला डिनरला जात होतो. पण त्यावेळेस मी तुला सुखरूप घरी सोडत होतो. राजन सुद्धा लालीला घरी सोडतो देव. आजही सोडेल. आणि आपल्या वेळेस तू हे संस्कारांची गोष्ट केली नव्हतीस. हा देव, अरे मला तुझी खूप काळजी वाटू लागली. लालीबद्दल तू खूप जास्त पॉझिटिव्ह व्हायला लागल्यास असं वाटू लागले मला. म्हणून तर छोट्या छोट्या गोष्टींचा इतका विचार करतोयस आणि स्वतःला त्रास करून घेतोयस. थोडं दुर्लक्ष कर देव. मला ते जमणार नाही. अरे लालीला स्वतःचे निर्णय घेऊ दे. आणि तिने काही चुकीचे निर्णय घेतले तर? आपण समजावू तिला. आणि त्यावेळेस ती समजून घेण्याच्या पलीकडे गेली असेल तर? प्रश्न निर्माण करण्यात तुला रस आहे की निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात? मला माझ्या मुलीचं हित साधण्यात इंटरेस्ट आहे. म्हणजे लालीला स्वतःचं हित कळत नाही असं म्हणायचंय का तुला? तिला कळत असतं तर तिने असं सरनाईकांचं स्थळ नाकारलं नसतं ग. तेच उगाळत बसणार आहेस का तू? देव, पुढे पुढे जाताना मागे वळून पाहायचं असतं पण तिथेच थांबायचं नसतं. देव माझं ऐक. लालीने तिच्या जीवनाचा जोडीदार स्वतः शोधावा असं मला वाटतं. स्वतःचा लाईफ पार्टनर तिनेच पारखून घ्यावा. अजूनही तू अपसेट आहेस? भीती वाटते ग. कशाची? तुम्हाला सारं कसं अंधारात आहे ग. आपली ललना अशाच अंधारात चाचपडते असं वाटतंय. तिच्या सुखाचा, तिच्या भविष्याचा विचार करताना माझं मन अस्वस्थ होतं ग.
सारं काही ठीक होईल देव. ठीक व्हावं अशीच माझी इच्छा आहे. मी रागवलेला दिसतो ना तुम्हाला फक्त? नाही देव, तुझ्या रागाच्या, तुझ्या काळजीच्या पाठी लपलेलं प्रेम मला दिसतं. देव, आपली लाली थोडी अल्लड आहे. ग पण आता असा अल्लडपणा योग्य नाहीये ना. लहानपणी नवीन नवीन बावल्यांसाठी ती हट्ट करायची, पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती. पण आता स्वतःचा जोडीदार म्हणजे भावला नाहीये हे समजणे इतपत ती मोठी झाली आहे का? होय देव, तुझी लल्ला मोठी झालीये आणि शहाणी सुद्धा. नको करूस चिंता. नाही सुमन, तरी सुद्धा हल्ली मन खूप घाबरतं. तू म्हातारा झालास देव. काय? थँक यू. युअर वेलकम. मला वाटत होतं की आज सुद्धा तू सारं हॉटेल आपल्या दोघांसाठी बुक केलं असणार. तू हॉटेल बुकिंगची गोष्ट करते आणि मी हे संपूर्ण हॉटेल विकत घेण्याचा विचार करतोय. काय? रिअली? भाई झूठ बोलना तो हमें आता है नहीं, पर अगर हम झूठ बोल भी देते तो भी जमाने को सच ही लगता है. फिल्मी आ? अरे मग काय, मला फिल्मचे ऑफर्स आलेत. आहेस कुठे तू? काय? खरंच? हो, मी त्याने सांगितलं की मॅडमला विचारून सांगतो. मॅडम? कोण मॅडम? मॅडम मॅडम ललना. बोलण्यात उस्ताद आहेस. तुझ्या एवढा नाही. नॉटी. काय रे, आपण भेटल्यानंतर आणि इथे येईपर्यंत तुम्हाला सांगितलं सुद्धा नाही की मी कशी दिसते. सगळे तुझ्याकडे वळून वळून पाहत होते. म्हणजे तू सुंदर दिसते. आणि जे वळून बघत नाहीत ते तर ते बायकोच्या धाकात आहेत. हे सगळ्यांचं मत झालं, पण तुझं काय? अगं माझ्या मताला काय महत्व आहे? ए सांग ना, मी कशी दिसते. ओके ओके. हा म्हणजे ठीक आहेस. ठीक आहे म्हणजे मी सुंदर दिसत नाही? नाही. नाही म्हणजे होय. काय नाही, काय हो. मी जाते. ए रुसू नकोस ग अशी, कारण की तू रुसलीस ना तर अजून गोड दिसते. कोणी म्हटलंय ना, ब्युटिफुल द नेम इज ललना. मस्का लावायला बरा जमतो तुला. मस्का भावाची गाडी टाकण्याचा विचार चालू आहे. बाय द वे, द ब्युटिफुल नेम इज ललना हे कोणी म्हटलंय? एका मोठ्या फेमस पर्सनॅलिटी, राजन सबमेसने. नॉटी. आता पटली ना खात्री की तू सुंदर दिसतेस? मनापासून बोलतोस ना? काय जमाना आलाय. का? काय झालं? प्रत्येक वेळेला खोटं बोलावं लागतं. काय खोटं बोलावं लागतं? हेच की तू ब्युटिफुल आहेस. राजन. गुड मॉर्निंग. अगं हो, आमच्याकडे जरी रात्र असली तरी तुमच्या अमेरिकेत सकाळ आहे ना, म्हणून गुड मॉर्निंग म्हटलं. कशी आहेस? मी पण मस्त. हे 2 वर्ष झाले ना ग तुम्हाला तिथे जाऊन. इकडे असतीस ना तर आठवड्यात 2दा तरी भेटलेच असते मी तुला. हो. काय भावाचं ना? हो, या वर्षी मात्र मी ठरवलंय तुझ्या भावाचं लग्न करणारच. हो ना? नाही ग, जावई बापूंना सांगून ठेवा पण 2 महिने रजा घ्या म्हणून. अगं मस्करी करतेय, मला माहितीये तुम्हाला 2 महिने रजा नाही मिळणार ती. काय मुलगी? अगं मुलीचा नाही अजून पत्ता, पण मी मात्र राजनसाठी मुंडावळ्या तयार करायला पण दिलाय. अगं
अगं तयारीला तर लागायलाच पाहिजे ना. आणि हे बघ मी काय सांगतेय की तू त्याला ना फोन कर, चांगलं खडसाव त्याला, कान उघडणी कर. अगं त्याला एकट्या राहायची सवय लागली आहे आता. हे चांगलं नाही. विचित्र सायकोलॉजी तयार होते. लग्न म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर घाला घातलाय असं वाटायला लागलंय त्याला आता. नाही ग, सोनारानेच कान टोचायला हवे आणि तूच टोचते. तो आत्ताही गेलाय आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन कॅन्डल लाईट डिनर साठी. हो. आणि बाकी जावई बापू काय म्हणतायत? आणि माझी नातवंड टॉम अँड जेरी. अगं नाही ग, माहितीये मला मोठे झाले ते, पण माझ्यासाठी कायम ते टॉम अँड जेरीच राहणार. आणि तू कशी आहेस बाळा? हो, मी पण मिस करते तुम्हाला. खूप लांब आहात ग माझ्यापासून. अगदी एकटी असते मी. तुमच्या आवाजावरच समाधान मानते. चल ठेवते मी फोन. आणि राजनला नक्की फोन कर. बाय. काय ग अशी गप्पा गप्पा का? मूड ऑफ आहे का? नीट जेवली सुद्धा नाहीस. जेवणापेक्षा जास्त लक्ष तुझं फोनवर आहे. कोणाचा फोन येणार आहे का? नाही. एनी प्रॉब्लेम? नाही तर. जेवण आवडलं नाही का? अरे आवडलं. अगं मग नीट जेवली का नाहीस? राज, माझं पोट भरलंय. सुंदर मुलींना सुंदर म्हटलं की त्यांचं पोट भरतं. हे एकेकाळी मी ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष अनुभवतोय. कोण आहे हा सुरेश? मग आपल्याला उत्सुकता नाही का मुलीला का आनंद झाला हे जाणून घ्यायची आहे. हो बोल ग तू. ओके डॅड, ओके मॉम, सांगते. बातमी ऐकल्यावर तुम्ही सुद्धा नाचायला लागाल डॅड. तू सांग. मॉम, मला उद्या राजनच्या आईने घरी बोलवलंय. काय? दॅट्स रिअली गुड न्यूज. डॅड हॅपी?